जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचं मित्रांनो आपल्याला इंस्टाग्रामला देखील फॉलो केली नसेल तर फॉलो करून द्या, आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. hot and I drop the line. तर मित्रांनो, जस्ट आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला बिटमार्क शिकेबिट असे दोन प्रीसेट दिलेले आहेत, ते जस्ट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक PNG आणि एक ब्लिंक इफेक्ट हाईड करून दिलेलं आहे, ते अनहाईड करा. सिम्पली बघू शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. स्टार्ट लायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. तुम्ही स्वतः देखील फोटो यूज करू शकता. तर फोटो ॲड केल्यानंतर पूर्णपणे लास्ट एरिया गेला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करा आणि याला 4.7 पाशी येऊन एकदा स्प्लिट करा आणि दोन्ही आणि हा जो ब्लिंक इफेक्ट आहे पूर्णपणे असा वरती घ्या आणि हा जी PNG आहे ही PNG ही पण अशी वरती घ्या सिम्पली. तर फोटो दोन्ही सॉन्गच्या खाली घ्यायचा आहे, म्हणजे सॉन्गच्या वरती घ्यायचा आहे. सिम्पली स्टार्ट लायचा, प्लस आयकॉनवरती क्लिक करून शेप ॲड करायचा आहे. पूर्णपणे लास्टला गेला याला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करा. कलर अँड फिलमध्ये जाऊन ग्रेडियंट सिलेक्ट करून ब्लॅक खाली व्हाईटवरती काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. म्हणजे इथं एक शॅडो क्रिएट करायचा आहे. जस्ट व्हाईटवरती क्लिक करून इथनं पूर्णपणे ट्रान्सपरंट करायचं आहे आणि याला ह्या PNGच्या खाली घ्यायचं आहे, म्हणजे PNGच्या खाली घ्यायचं आहे आणि याला PNGवर क्लिक करायचं आहे. पूर्णपणे लास्टला घ्या आणि याला पण 4.7 पाशी येऊन एकदा स्प्लिट करा. स्टार्टिंग द्यायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक शेप ॲड करायचा आहे. पूर्णपणे लास्ट एरिया घ्या. ह्याला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेट टू फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड स्ट्रोकमध्ये जाऊन स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ठेवायची आहे. स्ट्रोकचा कलर व्हाईट करायचा आहे होऊ शकता आणि कलर अँड फिलमध्ये जाऊन इथं नन ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून अशी काहीशी सिम्पली बॉर्डर क्रिएट होऊन जाईल. सिम्पली बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रिसेटमधला पहिला नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्याच्या नंतर पहिला फोटो आणि पहिला PNG बघू शकता मित्रांनो. पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करा आणि जस्ट त्याच्या एक वर PNG आहे त्याला देखील पेस्ट करा. बघू शकता काहीसा अशा प्रकारे दिसून जाईल. तर सिम्पली बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रिसेटमधला सेकंड नंबरचा इफेक्ट कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्याच्या नंतर सिम्पली पूर्णपणे लास्टला जावा आणि सेकंड फोटो आणि सेकंड PNG बघू शकता. पहिला इफेक्ट फर्स्ट PNG, दुसरा इफेक्ट सेकंड फोटो आणि सेकंड PNG बघू शकता. काहीसं तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल मित्रांनो, सेकंड फोटो आणि सेकंड PNG. तर मित्रांनो, व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. या व्हिडिओवर तुम्ही इंस्टा देखील यूट्यूबचे सिम्बॉल घालू शकता. जस्ट एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करा. व्हिडिओची रेझोल्युशन 80 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. जस्ट एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.